नमस्कार मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आले सगळ्यात मोठा मैलाचा दगड गाठणारे, सगळ्यात मोठं फेकणारे, सगळ्यात मोठं फेकणाऱ्यांचं रेकॉर्ड तोडणारे असे आबाळ लाल गंधर्व. नमस्कार नमस्कार. तुमचा मोठा मोठा असा मौल्यवान वेळ आमच्या स्टुडिओला दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. अरे तर तुम्हाला कधी वाटलं की आपण एवढं मोठं फेकतोय, हे याची सुरुवात कुठून झाली आणि तुम्हाला कधी रिअलाइज झालं की बाबा आपण एवढं करू शकतो? कधीपासून याची सुरुवात झाली? तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. मी अगदी लहानपणी एकदम बारका होतो. लहानपणी बारका होता? हो हो. बर. मी लहानपणी एकदम बारका होतो आणि तेव्हा मी बाळोत्यामध्ये का ना पहिल्यांदा केलं. पहिल्यांदा मी बाळोत्यामध्ये असताना पहिल्यांदा केलं, तेव्हा मला क्लिक झालं, अरे हा आपल्याला हे पण करता येतं बरं. त्यावेळी तुम्ही ठरवलं? त्यावेळी लहानपणी बारका असताना? लहानपणी बारका होतो. हा, तेव्हा मी ठरवलं की मी मोठा होऊन पण हेच करणार. आणि ते तुम्ही आता सध्या करताय? हो, आता मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी तेच करतो. सगळीकडे तुम्ही तेच करून ठेवलेलं आहे. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी तेच करतो. या क्षेत्रात मोठं नाव कमवलंय तुम्ही. मोठं बोलण्यात थोडं नाव कमवलं नाही तुम्ही. इतकं नाव कमवत असताना तुम्हाला माणसं भेटली, मोठमोठी माणसं भेटली, त्यात सुमितजी तुम्हाला भेटली. ते अनुभव सुद्धा आम्हाला शेअर करा, जगाला कळू द्या ते मोठे अनुभव. ते तुमच्यासाठी सुमितजी. काही लोक त्यांना सुमितजी म्हणतात, काही लोक त्यांना सुमित साहेब म्हणतात, पण मी त्यांना बाबू म्हणतो. बाबू म्हणताय? बाबू चक्क बाबू? मी त्यांना बाबू म्हणतो. हा, पण मी सगळ्यात जास्त जवळ मायाजींच्या जवळ आहे. बाबूंच्या मायाजींच्या मायाजींच्या जवळ. अक्षय कुमारचं ते तुम्ही पिक्चर बघितलं असेल? हो. काय ते पिक्चर? खिलाडी. सगळ्यात जास्त जवळ मी मायाजींची. पण हे बाबूंना कधी पटलं नाही. कधीच नाही पटलं? कधीच नाही पटलं. त्यांना नेहमी वाटायचं की हा त्यांच्या जवळ का बरं सारखा जातो, हा त्यांच्या जवळ का सारखा जातो, हा माझ्या जवळ का नाही, असं ते थोडंच जेलच फील व्हायचे. म्हणजे जळायचं जळायचे. बाबूजी का शेवटी काळजाचा विषय ना आपल्या. काय झालं, मायाजी मला खूप लाड करायच्या. असा काय लाड करायचा? मला ते पावडर लावायच्या, मला ते केस विंचरायचे, पण काजळही लावायच्या. आणि काय झालं, सुमितजींच्या जवळ जाता जाता, बाबूंच्या जवळ जाता जाता मी केव्हा मायाजींच्या कवळ्यात जाऊन बसलो हे मलाच कळलं. बापरे, एकदम डायरेक्ट कवळा. इतकं मोठं काम केलं हेही तुम्ही. खूप मोठे भाग्यांची कामं केलीत तुम्ही. कारण आम्ही खूप कामं केली ना सोबत. आम्ही डोले केला. लहान होतो मी डोलेमध्ये. बारीक असताना लहान होता? मी खूप बारीक होतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, जेव्हा मी ते हे केलं तेव्हाच मी ठरवलं होतं की मी खूप मोठा हे होणार. आम्ही जेव्हा डोले करत होतो त्यासोबत अजून एक किस्सा आहे. डोलेचा अजून एक किस्सा आहे. तो एक असाच मोठा किस्सा आहे? हा, मी सांगतो तुम्हाला. सांगा आमच्या प्रेक्षकांना समजू. तर लोक त्यांना ओळखतात बब्बर घाण म्हणून. लोक त्यांना बब्बर घाण ह्या नावानं ओळखतात. त्यांचा एक डायलॉग ही खूप फेमस आहे. कितने खूप तुम्ही ऐकला असेल, आता मी नाही बोलत. डायलॉग हा त्यांचाही खूप फेमस आहे, पण तो डायलॉग जेव्हा ते बोलले, जेव्हा ते हे डायलॉग बोलले तेव्हा रिअलाइज झालं की सगळ्यांना, जे क्रू मेंबर्स बसलेले होते त्यांना रिअलाइज झालं की नाही, जमत नाही. हा आवाज बब्बर सारखा वाटत नाही. हा आवाज काय बब्बर सारखा वाटत नाहीये. मग मी सांगितलं की तू काय कर असं सांगितलं?
मी सांगितलं नाही, अजून सांगणार आहे मी काय सांगितलं ते. मला वाटतं हा, करायचं मी- सांगितलं. नाही ते मी नंतर सांगणार होतो त्याला. मी त्याला काय सांगितलं, तू जे खालच्या पट्टीमध्ये तू जे करतोयस तू पातळ पट्टीमध्ये करतोयस, पातळ पट्टीमध्ये करू नकोस. मी त्याला सांगितलं तू खालच्या पट्टीत कर. तू काय कर, खालच्या पट्टीत कर. तुम्हाला तो अनुभव असल्यानं मला तो अनुभव आहे ना, कारण मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तेच करतो ना, खालच्या पट्टीत करता तुम्ही. बरोबर. कारण मला तो दांडगा अनुभव होता, कारण मी सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये तेच करत असतो, त्यामुळे मी खालच्या पट्टीत कर म्हणून त्याला सांगितलं आणि त्यांनी केलं. आणि ते त्यांनी केलं. बरोबर. केलंही बरं का. तो राहिला. मी जसं बोललो तो तसं राहिला बरं. बब्बर खान तसं केलं. मोठा माणूस तुमच्याकडून शिकलो त्यांनी. हो. कारण आम्ही कामं केली डोलेमध्ये, तर तो वागला तसा, माझ्या म्हणण्याप्रमाणे तो वागला. एवढे मोठे मोठे किस्से आहेत. तुमचे फॅन पण लय मोठे मोठे आहेत. ते फॅन तुम्हाला भेटण्यासाठी, तुमचं असं मनोरंजन बघण्यासाठी येत असतील. असे काही किस्से आहेत का? एक किस्सा आहे का? असाच मोठा आहे का? हा असाच मोठा किस्सा आहे. काय झालं, माझा पिक्चर रिलीज व्हायचा आधी. ते एका साधारण व्यक्तीसाठी तो सोहळाच म्हणा, सोनच म्हणायचं, त्योहारच त्यो. तेव्हा गालिब क्या भी याद रखोगे तुम, गालिब सोहळा तेव्हार. बरोबर आहे. तर जेव्हा मी पिक्चर बनवायचो, जेव्हा मी पिक्चर बनवायचो, पिक्चर थिएटरला उद्या यायचा. उद्या. आणि आदल्या दिवशी 4 दिवस आधी जो मुकेश होता, तो गुटखावाला मुकेश येतो ना आपल्या पिक्चरच्या आधी येतो, तो मुकेश काय केला, तो त्याच्या फॅमिलीचे किस्से मला सांगत असताना, तो मुकेश माझ्या थिएटरचे तिकीट काढत असताना, तो मुकेश सकाळ सकाळी उठायचा, तो मार्केट यार्ड मध्ये जायचा. मार्केट यार्ड मध्ये गेल्यानंतर तू तिथनं तिकीट घ्यायचा. मार्केट यार्ड मधून तो तिकीट घ्यायचा. ते साधं सुद्धा नाही, माहिती आहे का तुम्हाला. मार्केट यार्ड मधून तो तिकीट घ्यायचा आणि तो जायचा घरी. तो डायरेक्ट घरी जायचा. तो घरी गेल्यानंतर तो त्याच्या धर्माची पत्नी होती त्याची पत्नी. तो त्याच्या पत्नीकडे जायचा. तो पत्नीला सांगायचा, मी गंधर्वचा तिकीट घेऊन आलो. मी गंधर्वचे पिक्चरचे तिकीट घेऊन आलो. पोरं यायची, बाबा तुम्ही गंधर्वच्या तिकीटचा पिक्चर आणला. मग बाबा खोळून म्हणायचे, हो बाळा मी आणलो. मग तेव्हा काय करायचे, तेव्हा आईला सांगायचो. आई मला 4 चपल्या हाणायची, पण आई म्हणायची मी येईन पिक्चर बघायला. तेव्हा काय करायची, आई खाली उतरायची. त्यावेळेस सून म्हणजे जी माझी धर्मपत्नी आहे असं तो सांगायचा. मुकेश सांगा की माझ्या फुफूवाला मुकेश सांगायचा की असं असं सर्व घडलेलं होतं. ते सण, ते सोहळा, तो सर्व काही बघून मी खुलून जायचो. आणि काय तुम्हाला सांगायचं अजून त्यावर. हा एक मुद्दा खूप छान होता, कारण खूप लोकांनी मला प्रतिसाद दिला, खूप मानलं हो मला लोकांनी. तुम्ही त्या मुकेशचं नाव घेतल्यामुळे मुकेशला आता त्या पिक्चरच्या अगोदर घेतात. असं फुफू करा. जेव्हापासून मी इंटरव्ह्यू दिला ना, तेव्हापासून मुकेश खूपच जास्त फेमस झाला. आणि काय झालं, मुकेशला ऍड त्याने दिली. मुकेशचं घर चांगलं, फुफूची ऍड दिली. तो तुम्ही फेकण्यात आणि तो फुफू करण्यात फेमस झाला. अजून एक सीन होता मुकेशचा. मुकेशच्या शेजारचा सीन होता. मुकेशच्या शेजारचा सीन होता. काय झालं, मुकेश आला बर का. मुकेशने मला सर्व काही सांगितलं की गंधर्वची. तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. बोलला मुकेशने मला सर्व काही सांगितलं. त्यावेळेस मुकेशच्या शेजारी एक आजी राहत होती. त्या आजीला नव्हते 2 पाय. आजीला नव्हते 2 पाय. आजी काय करायची, आजी म्हणायची की बाबा मुकेश जा मार्केट यार्ड मधून 2 थिएटरची तिकीट घेऊन ये. तो काय करायचा, मुकेश उठायचा, सायकल मारायचा, सायकलला किक मारायचा, सायकलची चेन पडलेली असायची. तसाच तो मुकेश ढकलत जायचा. त्यातलं तेल संपलेलं असायचं.
तरी ढकलायचा, तरीही तो ढकलायचा, चेन पडलेली तरीही तरीही जायचा. तो ढकलायचा, तेल संपलेलं असायचं तरीही तो ढकलायचा. तू कसा बसा मार्केट यार्ड पर्यंत जायचा. मार्केट यार्ड पाशी गेल्यानंतर तू तिथनं 2 तिकीट घ्यायचा. गंधर्वची. गंधर्वची पानपट्टी पाशी तो जायचा, तिथनं 2 तिकीट घ्यायचा. तो एक पानपट्टीतला तो मुकेशला ऍड माहिती ना तुम्हाला, तुला नाद आहे. तो जायचा. नंतर त्या आजीकडे द्यायचा, जिच्याकडे पाय नाहीये तिच्याकडे तो द्यायचा. दिल्यानंतर ती आजी खूप खुश व्हायची. ती काय पाय असं करून हलवत नव्हती, पण हात तेवढं हलवायची. ते आपल्या ढोपरावरती यायचे हो पिक्चर बघायला. बापरे, ढोपरावरती, आपल्या ढोपरावरती ते मार्केट यार्ड पर्यंत. थोडासा मी भाऊक झालो. भाऊक होण्याचा क्षणच आहे हा, भाऊक होण्यासारखा क्षणच आहे. इतकी फॅन फॉलोइंग ढोपरावरती आहे ना, पिक्चर बघणार असाच यायची, अशी यायची. असाच यायची, हे सांगताना सुद्धा तुम्ही किती भाऊक होत आहे. असाच यायची. फॅन सोबतच तुमचं हे कनेक्टिंग आहे म्हटलं Connecting, ते connecting. वावगं ठरणार. कनेक्टिंग. मग यात तुम्हाला एका भाषेची अशी प्रभुती आली, तुम्हाला एक भाषा यामधून जाणवली भाषा आणि कट्याळ पाठकाळात घुसले हा पिक्चर तुम्ही केला. ते खरं म्हणजे कट्याळ पाठकाळात नाही, ते माझ्या तोंडात खूप साल पाहिजे. ते कट्यार जे आहे ते कट्यार घुसली. हा ते घुसवले हो. ते पाठकाळात नाही, पण ते माझ्या तोंडात घुसवायला पाहिजे. पण ते त्याचं नाव नंतर ते ठेवलं, ते कट्यार पाठकाळात घुसले असं त्यांनी त्याचं नाव ठेवलं. ठीक आहे, पण त्याच्यासोबत माझं खूप जवळीक जमलं. ते जे गुरुदू होतं, हा त्या गुरुदूवर माझं इतकं मोह झाला, प्रेम झालं. बसताना मी गुरुदू सोबत बसायचो, उठताना मी गुरुदू सोबत उठायचो. बसताना गुरुदू सोबत बसायचो, उठताना गुरुदू सोबत उठायचो. अहो एवढंच काय, झोपतानाही. हा, माझी जी धर्मपत्नी आहे, ती धर्मपत्नीला पण असं आश्चर्य वाटायचं की हा कसा करू शकतो, असा हा एवढा कसा फेकू शकतो. पण मी फेकायचो. तरी तुम्ही फेकायचं, तरीही मी फेकायचो. त्यात तुम्ही अव्वल आहे, त्यामुळे अव्वल आहे, कारण माझा कोणी नाद करूही शकत नाही, करणारच नाही. करणारही नाही. आणि मी फेकायचो. आणि मी बसताना, उठताना, खाताना, पिताना, आंघोळी करताना, सकाळचे जे सर्व काही कार्य, सगळं गुरुदू सोबत. सर्व काही मी गुरुदू सोबतच करायचो. मग तुम्ही त्या धर्मपत्नीशी लग्न कशाला केलं? त्याच्यासोबतच करायचं, त्या गुरुदू सोबत. ते तेव्हा मी फेकण्यात हुशार नव्हतो. नंतर म्हणजे नंतर मी आता माझं म्हणजे डिग्री पूर्ण केली मी फेकण्यामध्ये. कारण मी आधी खूप अव्वल दर्जाचे सर्व काही कामं करायचो. आता जसं जसं मी मोठा होईल तसं तसं हे जे इथं काय म्हणतात, चेतू मेंतू चेतू फेन असं काहीतरी बोललं जाते त्याला. हा. हा, ते जे आहे छोटा ते- चेतक, हा, छोटा चेतक. ते थोडं थोडं कालांतराने काम देणं बंद केलं. त्यामुळं मी मोठ्या मस्तिष्कचं ऐकायला चालू केलं. आणि त्यानं मला सांगितलं की तू कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये गेलास की थोडस पातळ वगैरे तेव्हापासून तुम्ही ते करायला ते करायला. आणि नंतर तुम्ही फेमस झाला त्यामुळे. हो हो. नावाजला तुम्ही त्यामुळे. खूप मोठा मैलाचा दगड यांनी गाठलेला आहे. फेकुगिरीमध्ये यांना जो काही अवॉर्ड मिळाला आहे, फेकुगिरीमध्ये यांना जे काही जनतेनं प्रेम दिलेलं आहे, ते प्रेम आज तुम्ही पाहिलंच असेल. या प्रेमाबद्दल आणि या फेकुगिरीबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुमचेही 2 शब्द कमेंटमध्ये फेकून आणा. हे सगळं इतकं करताना तुमचं गंधर्व नाव होतं, त्यानंतर पुढे तुम्हाला पदवी जोडली गेली लाल नावाची. ते कसं आलं? लाल कसे झाला तुम्ही? त्याचीही एक स्टोरी आहे. अशीच मोठी आहे का? हा, सांगा. अशीच आहे. काय झालं, एकदा गजनीबाई आले होते तुमच्याकडे. हा, गजनीबाईंनी काय केलं, गजनीबाईंनी माझा एक इंटरव्ह्यू बघितला. त्यामध्ये मी ज्या पद्धतीने पातळ केलेली होती ते इंटरव्ह्यू त्यांनी पाहिला गजनीबाईंनी. आणि गजनीबाई काय केले, गजनीबाई आपल्या बैलगाडीमधून जसं माझ्या घराकडे येत होते, येता येता त्यांनी काय केले, उतरल्यानंतर त्यांनी एका शॉप मध्ये गेले. शॉप मध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथनं एक मोठा बांबू घेतला. शॉप मधून मोठा बांबू घेतला. तो इथून ते इथपर्यंत साधारणतः बांबू यावा. त्यांनी तो मोठा बांबू घेतला. त्या बांबू सोबत त्यांनी एक तेलाची बाटली मागितली. त्यांनी थोडासा कॉटनही मागितला. गजनीबाई म्हणा किंवा गनीबाई म्हणा.
ते मी त्यांना दोन्हीही म्हणायचो. दोन्ही. हा, दोन्हीही म्हणायचो आदराने म्हणा. आदराने. त्यांनी काय केलं, त्यांनी माझा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर ते परत गेले शॉपकडे. त्यांनी एवढा मोठा बांबू घेतला, त्या बांबूला त्यांनी कापसाने तेल लावलं, वरून वरच्या कोपऱ्यापासून खालच्या बॉटम पर्यंत त्यांनी पूर्णपणे तेल लावला आणि ते बैलगाडीमध्ये आपल्या परत बसले. त्यांनी बैलगाडीचा जे रस्सी होती, कासरा होता, ते त्यांनी परत असा केला, कारण जो त्यांना संताप चढलेला होता तो संताप त्यांनी थोडासा बैलावरती काढला. तो तुमचा इंटरव्ह्यू बघितलेला संताप, आमचा इंटरव्ह्यू बघितलेला संताप त्यांनी थोडासा बैलावरती काढला. त्यांना जे प्रेम माझ्यावरती काढायचं होतं त्यांनी ते बैलावरती काढलं आणि जसं ते रॉकेटच्या स्पीडनं निघाले त्यांनी डायरेक्ट एंट्री मारली माझ्या घरासमोर. तुमच्या डायरेक्ट दारात. हा, माझ्या छपरासमोर त्यांनी एंट्री मारली. जसं ते दार उघडतील तसं माझ्या वडिलांनी पाहिलं की अरे गणीबाई तुम्ही. माझ्या वडिलांनी नमस्कार केला, त्यांनीही नमस्कार केला. जेव्हा त्यांनीही नमस्कार केला, त्यांनी एक संतापलेल्या आवाजामध्ये बोलले माझ्या वडिलांना की गंधर्व साहेब आहेत का, असं विचारलं चक्क त्यांनी. गंधर्व साहेब, छोटा होतो मी, गंधर्व साहेब आहेत का, त्यांनी एका हळूच त्यांनी माझ्या वडिलाला विचारलं. तर माझ्या वडिलांनी मला हाक मारलं की गंधर्व, बाळ गंधर्व बाहेर ये, बाहेर ये बाळ गंधर्व, बघ तुला भेटायला कोण आलेला आहे. तर मी बाहेर आलो. बाहेर आल्याला मी पाहिलं की अरे गणीबाई मला दिसले. गणीबाईला मी नमस्कार केला. गणीबाईने तिथं जोडा काढला आणि जोड्याने गणीबाईने डायरेक्ट माझ्या तोंडावरती मारला. हा चष्मा तेव्हाच तुटलाय का? हा चष्मा तेव्हा तुटला. गणीबाईने डायरेक्ट तोंडावरती मारलं. गणीबाईने आणला होता मोठा बांबू. हा, गणीबाईने बांबू आणला होता मोठा. गणीबाईने असा बांबू फिरवून माझ्या गंधर्वावर मारला. तेव्हा माझं जे सर्व तशरीफ, माझ्या तशरीफ वरती ते त्यांनी ठेवून दिले आपले 4 बाण. तेव्हा माझी तशरीफ झाली लाल. तेव्हापासून मला हे सर्व जग ओळखू लागलं, लाल गंधर्व. इतका मोठा पराक्रम करून त्यांचं नाव मिळालं यांना, लाल गंधर्व. आणि आज हे लाल गंधर्व अशा आपल्या पूर्ण महाराष्ट्राला मनोरंजन करतायत आणि महाराष्ट्राला पूर्ण उपकार करत आहेत. महाराष्ट्र त्यांना हाक देतो आहे की फेकू चंदांचा हा लाल गंधर्व पुन्हा पुन्हा घडो, पुन्हा पुन्हा घडो. तर मला इंटरव्ह्यूला तुम्ही बोलवलं आहे. ज्या पद्धतीने मी सर्व इंटरव्ह्यू मध्ये पातळ करण्याची प्रयत्न करतो, तसं मी याही इंटरव्ह्यू मध्ये केला असेल अशी मी निश्चित भावना ठेवतो. आणि माझ्या जे काही ऑडियन्स आहेत, माझे फॅन्स लोक आहेत, मुकेश तुलाही बरं का बाळा, तुला मी कधीच विसरणार नाही. मुकेश तुलाही बरं का, तुलाही बाळा मी कधीच विसरणार नाही. तर सर्व लोकांना मी एंटरटेनमेंट केला असावं अशी माझ्या आतून अशी भावना व्यक्त करतो. आणि भेटूया जर पुढील इंटरव्ह्यू मध्ये अजून जास्त फेकण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, आता मी चलतो. धन्यवाद. हो साहेब अहो हा, तुम्ही इतके लाल झाला, इतके लाल गंधर्व म्हणून नावावर उपार आला, इतकी तुमची लाल केली, हो. जनतेनं केली, गजनीभाईने केली, हो. सर्वांनी लाल केली. इतकी लाल करत असताना तुम्हाला गची बाधा नाही झाली? गची बाधा, हा, त्याची पण एक स्टोरी आहे. अशीच मोठी? हा, मोठी आहे. सांगा. सांगतो. काय झालं, जेव्हा गणीबाईने लाल केली, त्यानंतर काही दिवसांनी थोडासा माझ्या तशरीफ मध्ये मुळ्याचा कोंब आला. अरे बापरे. थोडासा माझ्या तशरीफ मध्ये मुळ्याचा कोंब आला आणि ते ठसठस करायचो, खूपच ते ठसठस करायचं. मी परत भावूक होईना, खूप खूप येणार यातनं. कसं आहे, मी परत भावूक होईन मित्रांनो. मला जास्त खोलामध्ये जाऊन तुम्ही विचारू नका. माझे थोडंसं मुळ्यात ठसठसतं, त्यामुळं गची बाधा येण्याचा प्रश्न येतच नाही, कारण माझं सर्व लक्ष माझ्या तशरीफवर असतं. त्या मच्या बाधेवर असल्यामुळं, मुळ्याच्या मच्या बाधेवर माझं सर्व काही लक्ष असल्यामुळं मी जास्त गच्या बाधेवर जात नाही, त्यामुळं मला काही त्यात तेवढा अनुभव नाही. किती ते लाल गंधर्वांचं लाल असं दुःख. काय सांगायचं तुम्हाला. मी आता राहू दे, ते कधी तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेन. आता उठा, आता उठतो. लाल झालेली खुर्ची आम्हाला काढून घेऊ द्या. काढून घ्या. ए गोट्या, खुर्ची धुवून घे. तर मित्रांनो, मी आता चलतो. माझं एवढंच होतं. जे काही तुमचं मत आहे, जे काही तुमची भावना आहेत, ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये फेकून मला हाणायला विसरू नका.
चला धन्यवाद. सर 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 हा अरे मला तुमचा हवा होता. ऑटोग्राफ देता का? अरे थांब ना जरा, पुसतोय ना मी. लाल झाली माझी थोडीशी आता. माफी असावी. हाँ थोड़ा थांब. रुका करो यार, रुका करो. गाली पैसे तुम भी क्या याद रखोगे यार. लाओ. इथं इथं इथं. अरे धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅप्टन शुभम.